सकाळ प्राईम टाईममध्ये आज सगळ्यात पहिली बातमी आहे ती सुप्रीम कोर्टानं दिलेल्या एका महत्त्वपूर्ण आदेशासंदर्भात। ईव्हीएमचा कुठलाही डेटा डिलीट करू नका असा निर्देशच सुप्रीम कोर्टानं निवडणूक आयोगाला दिले आहेत। सोबतच कुठलाही नवीन डेटा मशीनमध्ये घेऊ नका असेही निर्देश देण्यात आलेत। निवडणुकीनंतर ईव्हीएमची पडताळणी करण्याच्या याचिकेवरती निवडणूक आयोगानं 15 दिवसांच्या आत उत्तर दाखल करावं असंही या निर्देशात म्हटलंय। असोसिएशन ऑफ डेमोक्रेटिक रिफॉर्म्स लोकसभा निवडणुकीच्या ईव्हीएम पडताळणीबाबत सुप्रीम कोर्टात याचिका दाखल त्यांनी केली होती, त्यावरच आता सुप्रीम कोर्टाने हे निर्देश दिले आहेत। तर सुप्रीम कोर्टानं नेमकं काय म्हटलंय पाहूयात। ईव्हीएमचा कुठलाही डेटा डिलीट करू नका, कुठलाही नवीन डेटा ईव्हीएम मध्ये टाकू नका, ईव्हीएम पडताळणी याचिकेवरती 15 दिवसांमध्ये उत्तर द्या। तर यावरती प्रकाश आंबेडकर यांनी सुद्धा एक महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे, ती सुद्धा पाहूयात। इलेक्शन कमिशन त्या ईव्हीएम एक्झामिन करणार आहेत का? त्या एक्झामिन करणार असतील तर मी असं म्हणेन की ही ऑर्डर तशी असणारी योग्य आहे। कायद्याच्या दृष्टिकोनातून म्हटलं तर इलेक्शन कमिशनला सगळा डेटा हा 6 महिने तसा मेंटेन ठेवावा लागतो। त्या ह्याच्यामध्ये 6 महिन्यानंतर त्यांना असणारा तो डिस्ट्रॉय करता येतो किंवा मोठ्या ह्याच्यामध्ये स्टेव करून त्याला ते हे करता येतं। पण नेमकं सुप्रीम कोर्ट ईव्हीएमचं काय करणार आहे हा सगळ्यात त्याच्यातला महत्त्वाचा भाग आहे।